षटकातील 5 धावा खर्च केल्या, 4 विकेट मिळवल्या आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर. वेल बॉलिंग हिमांशू, वेल डन अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. आपण चिठ्ठी टाकणार आहोत. बघा मी विनंती करेन, आलिमगड संघ कर्णधार, त्यानंतर त्रिमूर्ती भादवड संघ कर्णधार आणि जो चालू सामना आहे त्यांचे 2 राखीव खेळाडू. आपण 3 चिठ्ठ्या टाकणार आहोत. एक चिठ्ठी असेल आलिमगड, एक चिठ्ठी असेल भादवड आणि एका चिठ्ठीवरती नाव असेल विजयी संघ. त्या 3 चिठ्ठ्या आपण टाकतोय. जी चिठ्ठी निघेल तिला बाय असेल. तत्पूर्वी सामना देखील मैदानामध्ये सुरू होतोय. सामना आपण पाहणार आहोत जॉली स्पोर्ट कामतघर आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी पीसे. वन मोर बिग मॅच, सो स्टे ट्यून विथ अस. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जय बजरंग चषक 2025 अंडर-24 फॉर्मॅटचा हा बिग शो तुम्हाला पाहायला मिळतोय. थँक्यू. आपण चिठ्ठ्या या ठिकाणी टाकतो. या आलिमगड आणि भादवड दोन्ही कॅप्टन आणि जो चालू सामना आहे त्यांचे राखीव प्लेयर्स आहे कामतगर आणि पिसे. ऑन कॅमेरा आपण चिठ्ठी टाकतोय. चला, जी चिठ्ठी निघेल तो संघ आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळेल. बघूया कोणाच्या नशिबामध्ये आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. ऑन कॅमेरा दाखव आयुष. आलिमगड, क्या बात आहे. जरीमरी आलिमगड संघ या ठिकाणी आपण पाहतोय त्यांना बाय मिळाली आहे. म्हणजे अर्थातच आजच्या दिवसातील शेवटचा सामना जरीमरी आलिमगड संघ खेळणार आहे. म्हणजेच भादवड संघ आपण तयार राहायचं आहे. चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्रिमूर्ती भादवड अशी लढत यानंतर होणार आहे. इट्स ओव्हर टू कम बॉक्स. तर पुन्हा एकदा सायंकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय या जय बजरंग स्पोर्ट्स विनर आयोजित जय बजरंग चषक 2025 हे आयोजन. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील सामना क्रमांक 9 आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि उद्या मित्रांनो सर्व संघांनी अगदी वेळेवर आपल्याला जो वेळ दिलेला आहे त्या वेळेच्या अगोदर 10 मिनिटे ते 15 मिनिटं अगोदर उपस्थित राहायचं आहे. ज्या संघाचा संघाला एक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल, पॅनल्टी दिली जाईल. तर सर्व संघांनी नक्कीच या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. उद्याचा शेड्यूल देखील आपल्यापर्यंत थोड्याच वेळात आम्ही पोहोचवणार आहोत. मात्र बोलूया आजच्या शेड्यूलतील या सामन्याकडे. जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष आपण सामना होतोय आई गावदेवी पिसे या 2 संघामध्ये. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाने या आवाज स्पोर्ट्स भिनार संघाला मागील सामन्यामध्ये पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी पिसे संघाने आई वजश्री निंबोली संघाचं आव्हान या स्पर्धेतून संपुष्टात आणलं होतं. आणि आता मात्र हे 2 संघ एकमेकांसमोर पाहायला मिळतात. रितेश धुमाल गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय या जॉली कामतगर संघाकडून ओपन ग्रामीणमध्ये तसेच BC4 फॉर्मॅटमधील चॅलेंज स्पोर्ट्स संघाकडून तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ओपले आणि मिस.
चांगला चेंडू, अगदी चांगली लेंग लाईनने हा चेंडू हाताळलेला आहे. आणि हीच खासियत तर रितेश धुमालची राहिलेली आहे. फ्रंट लाईन गोलंदाज नेहमीच तो आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. भावेश आणि या विनय ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय सलामीची. तर गोलंदाजी ट्रॅकवर रितेश पाहायला मिळतोय. फ्रंट लाईन गोलंदाज पहिले षटकात आलताना. इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहतोय आणि चेंडू निघून जातोय या कव्हर रिझन मधून सीमा पार चौकार. खरं तर मिस टायमिंग फटका होता, मात्र इनफिल्डच्या वरून खरं तर हा फटका केला होता. पॉवरप्लेचं षटक सुरू आहे आणि पॉवरप्लेचं षटक नाही, सॉरी, पॉवरप्लेचं षटक आहे आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये खरं तर आपण पाहतोय हा टिपिकल पॉवरप्लेचा फटका पाहतोय आपण फलंदाज बॅटमधून. चौकाराने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट फलंदाज भावेश यांनी ओपन केलेला आहे. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधल्याने स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय, मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या 5. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय आई गावदेवी फिक्सेल संघ खरं तर डिफेंडिंग चॅम्पियन आहे, गतविजेता संघ आहे. या चषकावर गेल्या वर्षी या संघाने नाव कोरलं होतं आणि तो संघ सध्या आपण पाहतोय या फलंदाजी करताना. प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण DD ग्राउंड भिनार येथून केलं जाते. जयभजन चषक 20-25 बॅकवर्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र पंचांचा इशारा वाईट, तर असा दिशा भरकटतोय गोलंदाज रितेश. संघाची धावसंख्या सिंगलने पोचते ती 6 वर. मागील सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळालेली आहे. रितेश वेपिडाच्या टोकाकडून सामनावीर फलंदाज विनय रिव्हर्स शॉट खेळलेला आहे, मात्र गॅप सोडता आलं नाही, कारण प्रॉपर टायमिंग देखील साधता आलं नाही. एक सिंगल रन्स विनय पूर्ण करतोय, सिंगलने तो देखील ऑफ द मार्क होतोय. संघाची धावसंख्या 7 वर पोहोचते. यामध्ये विजय संघाची लढत द्यावी लागेल पुढील सामन्यामध्ये त्रिमूर्ती इंटरप्राइजेस भादोडे या संघाशी. फुलटा चेंडू कव्हर रिझनमध्ये चेंडू टोलवला जातोय, मात्र तेवढं चांगले क्षेत्ररक्षण डीप रिझनमध्ये पाहायला मध्ये स्वीपर करूमध्ये चांगले क्षेत्ररक्षण, फक्त 2च धावा घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. भिनारगावचे समावेशक हनुमान भोईर साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या देखील जयबजरंग चषक भिनार 20-25 मध्ये हार्दिक स्वागत आहे. कट केलेल्या चेंडूला स्केवकरचा फटका, मात्र इथे या आपण पाहतोय या बॅकवर्ड पॉइंट रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक आहे. ओव्हरची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आई गावदेवी फिसे संघाची धावसंख्या बिनबाद 10. मित्र उद्या ठीक 9 वाजता आमचं शेड्यूल सुरू होईल. उद्या पावणे 9 वाजता रिपोर्ट करायचा आहे. पहिला सामना आपल्याला उद्या पाहायला मिळेल महेश एलवन पाडगाव विपक्ष जय महाराष्ट्र भोईरगाव या 2 संघामध्ये हा पहिला सामना असणार आहे. त्यानंतर दुसरा सामना जय हनुमान लोणार विरुद्ध जयहरी रांजुल या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर जयबजरंग भिनार संघ आयोजक संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल रिलायन्स 11 इंताडे या संघासमोर लढत देताना. त्यानंतर BCC बोरिवली संघासमोर फ्रीडम बॉईज कांबे संघ इन ॲक्शनमध्ये असणार आहे. निहान 11 हवेदिवे संघासमोर आव्हान असणार आहे गंधारे 11 गंधारे या संघाचं. आणि या गावदेवी स्पोर्ट्स धामणे संघ लढत देण्यासाठी सज्ज होईल जयबजरंग गोरसे या संघाशी. उद्या देखील एकसे पडकर एक संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. उद्या महेश एलवन पाडगा आणि जय महाराष्ट्र भोईरगाव या दोन्ही संघाने बरोबर पावणे 9 वाजता रिपोर्ट करायचा आहे. पहिला सामना या 2 संघामध्ये असणार आहे आणि या सामन्याने उद्याच्या शेड्यूलला सुरुवात होईल. दुसरे षटक ओम पाटील हाताळण्यासाठी आलेले आहे.
तर समोर झालं फलंदाज भावेश जो वैयक्तिक 5 या धावसंख्या खेळतोय, ज्यामध्ये एक चौकार देखील चौकाराचा देखील समावेश आहे. ओम पाटील, अमोल पाटील यांचे सुपुत्र आहेत. सध्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना इथे मात्र उंचावून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे कव्हर रिझर्व्हमध्ये झेल आणि इथे मात्र समावत ते फलंदाज भावेश. या फलंदाजाचा खेळ पहिला हात पेशा संघाला भावेशच्या रूपाने. उद्याचं शेड्यूल नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलेलं आहे. उद्या पहिला सामना महेश एलवन पाटगाव विपक्ष जय महाराष्ट्र भोईरगाव या दोन संघामध्ये पाहायला मिळेल आणि या सामन्याने उद्याच्या शेड्यूलला सुरुवात होईल. या दोन्ही संघ नायकांनी या आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर बरोबर 8:45 वाजता रिपोर्ट करायचा आहे. पावणे 9 वाजता रिपोर्ट करायचा आहे. 8:45 आपण रिपोर्ट करायचा आहे. 9 वाजता टॉस केला जाईल आणि 9:15 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 9:15 हा सामना सुरू होईल. न्यू बॅटर साहिल. सध्या भिवंडीमध्ये अनेक ठिकाणी मेगा इव्हेंट मोठमोठ्या स्पर्धा नक्कीच आपण पाहत आहोत. सध्या डीडी ग्राउंडवर जयबजरंग चषकाचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळते. गुडघ्यावर बसून हा फटका केल्यासमोर लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्या बीट करून चिरून निघून जातोय या 4 धावांसाठी. साहिल चौकाराने आपलं खातं उघडतोय आणि चौकाराने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 14 वर पोहोचते. सुरू असलेला सामना आपण कामतगार विपक्ष पिशे या दोन संघांमध्ये पाहतोय आणि यानंतर या सामन्यात विजय संघ लढत देण्यासाठी सज्ज होईल त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भादोड या संघाची. लेकेड्रॉच्या आधारे या लेमगर संघाने शेवटच्या सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे. स्विंग अँड मिस, पंच इशारा करतात वाईडचा. धावसंख्येमध्ये सिंगल नेबर 15व धावसंख्या पोहोचते. ओम पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे विकेट टू विकेट हा चेंडू होता. स्टंप कव्हर केलं होतं, करता स्ट्रोक चेक केलं होता फलंदाजाने. छोट्या व्यक्तीचा वापर करण्यास फलंदाजाला मजबूर केलं होतं गोलंदाज ओम पाटील याने. सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. चौकानंतर चांगली वापसी करताना आपण पाहतोय या आणि वाईट चेंडू नंतर चांगली वापसी करताना गोलंदाज ओम पाटील पहिल्या चेंडू विकेट देखील त्याने या प्राप्त केला होता आणि त्यानंतर चौकार खर्च केला होता आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक त्याने केलेलं आहे. अखोटप्याचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत नाही. निर्धाव चेंडू. आई गावते पिशे गतविजेता या चषकाचा संघ विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगर या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये सामना क्रमांक 9 पाहायला मिळतोय. इथे मात्र उंच हा फटका केलेला आहे. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली रितेश धुमाल हे आपण पाहू शकता. स्लॉफी वर्क अगदी सहज सोपा झेल त्यांनी सोडलेला आहे. मात्र फलंदाज आपण पाहतो फक्त 2च धावांवर समाधान मानतात. कदाचित तिसरी धाव देखील झाली असती. डगआउट मधून देखील नक्कीच आरडाओरड आपल्याला पाहायला मिळते. वर पोहोचते धावसंख्या. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना हो अतिशय सुरेख फटका. हेलिकॉप्टर चेंडू निघून जातोय सीमा पार. षटकार. जणू काय डीडी ग्राउंडवर महेंद्रसिंग धोनी फलंदाजी करतोय असं वाटतंय. ज्याप्रमाणे हा फटका फलंदाज विनय यांनी खेळलेला आहे. हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि तो लँड होतोय या सीमाच्या बाहेर. तर बोलूया एका स्वागत सत्काराकडे. मित्रांनो, आपल्यामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे राजेश भोईर साहेबांचं इथे आगमन झालं आणि
त्यांचा हेतूची सन्मान आयोजक कमिटीचे मेंबर कुमार गुण यांना विनंती असेल. आयोजन कमिटीचे सदस्य आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण इथे काय संपन्न करणार आहोत. भिनार गावचे समावेशक उद्योजक राजेश भोईर साहेबांचं इथे आगमन झालेले आणि त्यांचा हेतूची सन्मान कुमार गुण यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. आपण पाहू शकता त्यांची प्रमुख उपस्थिती इथे पाहायला मिळते. माजी उपदेश शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जाते. हे सन्मानचिन्ह नेहमीच त्यांना स्पर्धेची आठवण देत राहील. शॉट ऑफ द डे म्हटलं तर वावगट यांना ज्याप्रमाणे त्यांनी हा फटका केलेला आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोमित चौधरी येतोय. शेवटचं षटक हाताळण्याचं इथे या दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज. पंचांचा वाईटचा इशारा डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे. फक्त वाईटची धावच धावपळीमध्ये जोडली जाईल. फलंदाज पहिली धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झालेला आहे. धावसंख्या 25 आपण पाहतोय. दोन फलंदाज बाद झाले आहेत. भावेश आणि बाद होण्यापूर्वी सॉरी साहिल हा बाद झालेला आहे. रनआउट चुरपाने बाद होण्यापूर्वी एका चौकारच्या मध्ये त्याने 5 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. पण पंच काहीतरी सल्ला मसलत करत आहेत आणि अखेर पंचांनी तोच निर्णय कायम ठेवलेला आहे. साहिल हाच फलंदाज रनआउट झालेला आहे. न्यू बॅटर मानव मिडल ऑर्डर मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. विनय अजूनही खेळपट्टीवर आहे. ज्याच्या बॅटमधून हेलिकॉप्टर सिक्सर देखील पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकलेला नाही. प्लेअर मिस. इथे मात्र चेंडूला उडवलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब पत्र बजाव शॉट विनयच्या बॅटमधून. वॉट अ बॅटिंग. उंच पडसा फलंदाजाने उंचच उंच फटके तो खेळताना पाहायला मिळतोय. आणखीन एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने मुसंडी मारते. धावफलकावर 31 धावा 31. सध्या पेशे संघाचा गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाची पिशे काढताना पाहायला मिळतोय. पिशे उपटताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी आडव्या बॅटने झेल घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता. डीप मध्ये मात्र 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. अगदी रन घेण्यासाठी दोन्ही फलंदाज हरण बनताना आपल्याला पाहायला मिळतात. या 2 अतिशय उत्कृष्ट रनिंग भेटीने विकेटने पूर्ण केलेल्या फलंदाजाने. धावसंख्या 33 धावा आणि तिसरे षटक मार्गस्थ देखील आहे. तिसरा आणि अखेरचं रोमित चौधरीच्या माध्यमातून. यावेळी मात्र जागेवर खडे खडे हा चेंडू देखील निघून जाते सीमा पारला. यावेळी क्षेत्र निवडले लॉंग ऑफचं. आणखीन एक षटकार विनयच्या बॅटमधून. हाणामारी षटकाने हाणामारी षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळते. ज्या किचन में मिक्सर जरूर है वहाँ क्रिकेट के स्लॉगर में सिक्सर जरूर है. आणि स्लॉगर मध्ये सिक्सर आपल्याला पाहायला मिळतात. तेही 2 सिक्सर फलंदाज विनयच्या बॅटमधून. आणि विनयच्या इनिंग मधील हा तिसरा षटकार पाहायला मिळत आहे. मंगलदास भोईर साहेबांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्याने विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील जय बजरंग चषक भिनार 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. विस्फोटक फलंदाजी आपण बघतो विनय याची.
षटकार 3 त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत आणि या षटकामध्ये त्याने 2 षटकार ठोकलेले आहेत. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 39-39. हो 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 या उडा या अगदी चेंडूचा लिंबू बनवताना आपण बघतोय फलंदाज विनय. व्हॉट अ बॅटिंग. ना एक्का दुक्का सीधा छक्का आणि हा चौथा छक्का त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. षटकामध्ये डील करताना षटकाराची भाषा बोलताना फलंदाज विनय. स्लॉगरमध्ये नक्कीच आपण पाहतोय या फटकेबाजी करताना हाणाबाजी षटकामध्ये हाणामारी आपल्याला पाहायला मिळते. चांगलाच फिसालले आपण पाहतोय जणू काही चोपताच ठेवले. आणखीन एक मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार. आणखीन एक चोपताच ठेवलंय. तेवढा टाइम कोण आपण पाहतोय सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार आणि या स्पर्धेमधील पहिली षटकांची हॅट्रिक देखील पूर्ण करताना फलंदाज विनय. विस्फोटक फलंदाजी त्याच्या बॅटमधून नाबाद 38 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे आणि त्याच्या विस्फोटक फलंदाजी जोरावर 38 धावांच्या जोरावर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. ती 51 आणि 52 धावांचं एक मोठं लक्ष इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे जॉली स्पोर्ट्स कामतगार संघासमोर. वाटा इनिंग घंटो काका मिनटो में अशी खेळी फलंदाज विनय याची राहिलेली आहे. अतिशय महागडे षटक तब्बल 27 धावा रोमित चौधरी यांनी आपल्या षटकामध्ये या खर्च केलेले आहेत. मात्र विस्फोटक फलंदाजी 38 धावांची एक विस्फोटक खेळी विनय यांनी पेश केलेली आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाले या सामन्यात विजय संघ विपक्ष त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भादवड या दोन संघामध्ये आज लॅकेड्रोच्या आधारे या जरेमरे आलिमगड संघाने शेवटच्या सामन्यामध्ये या धडक मारले. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना खेळताना जरेमरे आलिमगड संघ आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान सचिन धामणे साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या VIP टाईजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या देखील जय बजरंग स्पोर्ट्स क्लब भिनार आयोजित जय बजरंग चषक भिनार 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. VIP टाईजचं आपण पाहू शकता. VIP टाईजवर अनेक मान्यवर या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात. DT ग्राउंड भिवंडी तालुक्यातील सर्वात सुंदर मैदान म्हणून या मैदानाचं नाव लौकिक आहे आणि आपण पाहतोय त्या मैदानावर जय बजरंग चषकाचं अतिशय भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. गावदेव पिसे विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगर या दोन संघामधील सामना शेवटच्या षटकामध्ये अक्षरशः विनय या फलंदाजाने या कामतगर संघाच्या गोलंदाजीचे पिसे उपटलेले आहेत, पिसे काढलेले आहेत, विस्फोटक फलंदाजी केलेली आहे. डिफेंडिंग चॅम्पियन आहे खरं तर. आपण बघतोय गतविजेता संघ आहे. या चषकावर गेल्या वर्षी गावदेव पिसे संघाने नाव कोरलं होतं. हा चषक उंचावला होता आणि तो चषक कायम राखण्याचा नक्कीच निर्धार जणूकाने त्याने केलेला आहे. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगमध्ये त्यांची फलंदाजी पाहायला मिळाली आहे. खास करून विनय हा खूपच नक्कीच विस्फोटक अंदाजामध्ये पाहायला मिळाला. जणू काही टेनिसचा चेंडू त्याला फुटबॉल दिसत होता. ज्याच्या बॅटमधून सलगचे 3 षटकार एकूण 5 षटकार बरसले होते. जॉली कामतगर संघासमोर मोठं लक्ष आहे तब्बल 52 धावांचं आणि कामतगर संघाला हे लक्ष जर पूर्ण करायचं असेल तर त्याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल आणि ते आक्रमक फलंदाजी या डावामध्ये त्यांना देखील करावी लागेल. सलमी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाकडून दाखल झालेले प्रतीक आणि रोमित हे 2 सलमीचे बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाज सुरुवात करेल गोलंदाज पिसे संघाकडून फ्रंट लाईन जयेश. जय बजरंग चषक भिनार 2025 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर हार्दिक स्वागत आहे. जयेश आपल्या षटकामधील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. राईट मोड द स्टंप. पहिला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने खूप वळतोय. पंचांचा इशारा वाईट
आव्हान त्या धावने अकाउंट ओपन होतंय या कामतग्रह संघाचं. 52 धावांचं एक मोठं लक्ष आहे आपण पाहतोय आणि लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीचे फलंदाज प्रतीक आणि रोमित सज्ज झालेले आहेत. इथे समोर खेळायचा होता चेंडू जातोय या तो थर्ड मॅन रिझन मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने प्रतीक ऑफ द मार्क होतोय. संघाची धावसंख्या 2. ही लक्ष देखील मोठं आहे आणि ते लक्षात घेऊन फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. मोठ्या फटक्यांची पेरणी करावी लागेल. तेव्हा कुठेतरी या कामतग्रह संघाला विजयाचं पीक मिळेल. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय केवढ्यावरून सीमा पार. षटकाराने अशाच प्रकारचे फटके खरे तर सजवावे लागतील हे लक्ष जर पूर्ण करायचं असेल तर. पहिला फटका रोमितच्या बॅटमधून हा षटकार. रोमितने षटकाराने आपल्या इनिंगची सुरुवात केलेली आहे. इथे मात्र दिशेमध्ये भरकटोय पंचांचा इशारा वाईटचा येतो. आव्हान तथा वाईट रूपाने धावसंख्या सिंगलने वाढून होती. धावफलकावर 9 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जयेश ज्याचा जर्सी क्रमांक आपण पाहतोय 00 आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकमेव असा खेळाडू होता हर्षल गिब्स दक्षिण आफ्रिकेचा ज्याचा जर्सी नंबर 00 पाहायला मिळाला होता. ज्याने वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा देखील विक्रम केला होता. इथे एक्स्ट्रा कोरिजनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. एक चोटी धाव अगदी दिवसा धावड्या चोरी केली जाते एका धावेची आणि धावसंख्या सिंगलने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. इथून 42 धावांची अजून आवश्यकता आहे. टार्गेट खूप मोठं आहे. इथे फटका चांगला आहे. प्रयत्न देखील चांगला पाहायला मिळाला होता क्षेत्ररक्षकाचा. आपण पाहतो मिड ऑफच्या खरं तर 30 सर्कलच्या आतमध्ये होता. 30 सर्कलच्या बाहेर जाऊन त्याने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. इथे देखील एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. इथे या समोर खेळायचा होता चेंडू जाते 20 सेपमध्ये. सिंगल रन्स. सिंगल नाही फारसं काही फरक पडणार नाही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि सिंगलला डबलने काही साध्य होणार नाही फलंदाजी करणाऱ्या संघाचं. कारण मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. हवाई मार्गाचा वापर इथून कामतग्रह संघाच्या फलंदाजांना दुसऱ्या फेरीमध्ये घर करण्यासाठी करावं लागेल. येथे मात्र स्वेर चेंडू. धावसंख्या 13. पहिले षटक मार्गस्थ आहे. 52 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना जॉली स्पोर्ट्स कामतगर. इथे मात्र इनफिल्डच्या वरून सुरेख फटका हवाई फायर आणि हा चेंडू जाईल सीमाच्या बाहेर. षटकार. ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडू करतो हवाई सफरी. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता पाले में और गेंद को भेज गया गाले में. या 6 धावने संघाची धावसंख्या 19. असेच फटके खेळावे लागतील कामतग्रह संघाच्या फलंदाजांना. रोमितच्या बॅटमधून षटकार आणि प्रतीकच्या बॅटमधून देखील आता मात्र षटकार पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूने आक्रमण करावे लागेल खरं तर आपण पाहतोय कारण 52चं लक्ष आहे. पहिल्या षटके समाप्त झालं. पहिल्या षटके समाप्तीनंतर धावसंख्या 19. 12 चेंडूचा खेळ अजून इथूनही शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. लक्ष तसं अवघड नाही आणि लक्ष तसं सोपं देखील नाही. क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितच खेळ आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि क्रिकेटमध्ये खेळ बदलायला देखील वेळ लागत नाही. असे अनेक संघ पाहिलेत की पराभवाचे खाईत लोटणारे अचानक विजयाच्या उंबाट्यावर पाहायला मिळतात. तर विजयाच्या उंबाट्यावर असलेला संघ देखील पराभूत होताना पाहायला मिळतात. हो 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 या उडाया सुरेख फटका आपण पाहतो फलंदाज रोमितच्या बॅटमधून. त्याच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. स्वागत भव्य केलेलं आहे गोलंदाजाचं या षटकाराने फलंदाज रोमित चौधरी याने. मानवच्या विरुद्ध
रौद्र अवतार धारण करताना मानवसाठी दानव बनलेला आहे. खरं तर आपण पाहतोय फलंदाज रोमित. इथून अजून या 27 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे आक्रमण केलं गेलं आणि या संकट दिलेलं आहे. पिक्चर अभित बाकी मेर दोस्त. हा कामतगर संघ आहे, काही घडू शकतोय, कारण हा संघ जिद्दी संघ आहे. पुन्हा एकदा उडवलाय. उंचच उंच लांब जाईल की नाही पाहावं लागेल. मात्र इथे झेलबाचूरपणे फलंदाज बाद होतोय. या वारवल पलटवार रोमित याला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. या अगोदर चेंडू षटकार आणि त्यानंतर आपण पाहतोय पलटवार करताना गोलंदाज हा देखील मोठा फटका होता. मात्र उंची जास्त पाहायला मिळाली होती, लांबी ते आवश्यक हवी ती गाठू शकला नाही फलंदाज रोमित. पहिला फलंदाज बाद होतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाचा. इथून आमचे एक्सपर्ट स्कोरर हर्ष गायकर सांगतात कामतगर संघाला दुसऱ्या फेरीमध्ये घर करण्यासाठी या 10 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर ओम पाटील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी नक्कीच चमक दाखवलेली आहे आणि या जोडीवर आता पूर्णपणे मदार देखील असणार आहे. आव्हान ते 52 धावांचा इथून 10 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 10 चेंडूमध्ये 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाला विजयासाठी. जयबजरंग चषक भिनार 2025 हे दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील सामना सध्या आपण बघतोय पिसे विपक्ष कामतगर या दोन संघामध्ये. तर स्पीडअप करायचा आहे, खेळ सुरू करायचा आहे, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. मानव बॉलिंग ट्रॅकवर तर सामना करेल फलंदाज ओम पाटील. इथे पुल केलेल्या चेंडूला अवघड रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. खरं तर मिड विकेट रिझन मध्ये खेळायचा होता. फटक्यामध्ये ताकद देखील झोकता आली नव्हती फलंदाजाला. सिंगल नाही, संघाची धावसंख्या वाढते. 9 चेंडू आणि 26 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे जॉली कामतगर संघाला सामना जिंकण्यासाठी. जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष आईगावती पिसे या दोन संघामधील सामना सध्या पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर सुरेख चेंडू आउटसाइड ऑप्स्टमा चेंडू हाताळला होता गोलंदाज मानव याने. मानव याने वापसी चांगली केलेली आहे. आपण पाहतोय सुरुवातीला थोडंसं मार्ग टाकला होता, त्यानंतर चांगले चेंडूची त्याने हाताळणी केलेली आहे आणि एक विकेट देखील रोमित जो धोकादायक ठरू पाहत होता त्याचं विकेट देखील त्यांनी प्राप्त केलेलं आहे. इथे मात्र दिशेमध्ये फरकटतोय. 1+1 अशा 2 धावफलकमध्ये जोडल्या जातात. या 2 धावीने धावसंख्या 28 पोहोचते. 24 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. दुसरे षटक मार्गस्थ आहे. मानवच्या रूपाने दुसरे षटक गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. यॉर्कर लेनचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आता त्यांनी पूर्णपणे खोलून ठेवलं होतं फलंदाजाला. आपण पाहतोय गोलंदाज मानव याने अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता. धावसंख्या स्थिर आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव वाढवणार आहे. इथे या आपण पाहतोय या पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. या षटकामध्ये हा दुसरा चेंडू आपण पाहतोय या वाईट. समीकरण पुन्हा एकदा बदलतं. हर्ष गायकर आमचे एक्सपोर्ट स्कोरर सांगतात 23 धावांची आवश्यकता आहे आणि 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. ही समस्या खरं तर राहिलेली आहे गोलंदाज मानव याची. आपण पाहतोय या षटकामध्ये 22 धावांची आवश्यकता आहे या येणारे 7 चेंडूमध्ये. 7 मध्ये 22. एक चांगली जोडी अजूनही मैदानात आपण पाहतोय कामतगर संघाची. कृपया वेळे संदर्भात सहकार्य करायचं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल.
22 धावांची आवश्यकता आहे कामतगर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र पायांच्या समोरून चेंडूला खेळलेला आहे. काउंटर रिझनमध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरे धाव घेण्याचं मानस होतं मात्र धाडस अखेर केलं गेलेलं नाही. तर अशा प्रकारे 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या कामतगर संघाची पाहायला मिळते. ती स्कोर बोर्ड 31 धावा. आता मात्र शेवटच्या एका षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि एका षटकामध्ये 21 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी कामतगर या संघाला. तर लगेच क्षेत्ररक्षण देखील सजवायचे. जास्त वेळ आपण व्यर्थ घालवायचा नाही कारण यानंतर देखील सामने आपल्याला खेळवायचे आहेत. निर्णायक षटक आता मात्र गावदेवी विषय संघाकडून हाताळण्याची जबाबदारी सोपवली गेली गोलंदाज भावेशकडे. भावेश यांनी फलंदाजीमध्ये सलामी लावून 5 धावांचं योगदान दिलं होतं ज्यामध्ये एक चौकाराचा देखील समावेश होता. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर त्याला शेवटचं षटक दिलं गेलेलं आहे. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. ओम पाटीलकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत. जोपर्यंत ओम पाटीलला खेळपट आहे तोपर्यंत जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत असणार आहेत. उलटा चेंडू होता. फायदा उचलता आला नाही. खरं तर आपण पाहतोय की स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय की फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. आता मात्र 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सामना करेल यावेळी फलंदाज प्रतीक सलमीला सलामीर ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील पाहायला मिळाला आहे. वैयक्तिक 8 या धावांसंग तो फलंदाजी करतोय. 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही कारण फटका मारल्यानंतर तो नक्कीच थोडासा स्लिप झाला होता. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. मिशन अवघड बनतंय, इम्पॉसिबल बनतंय. विकेश भगत साहेबांचं देखील वखारे साहेबांचं ते आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. विकेशजी वखारे आपलं हार्दिक स्वागत आहे जयबजरंग चषक विनर 2025 मध्ये. आता मात्र मिशन इम्पॉसिबल आपण बघतोय कारण शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये तब्बल 20 धावांची आवश्यकता आहे. लक्ष अवघड बनताना जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाचा आणि डिफेंडिंग चॅम्पियन पुन्हा एकदा नक्कीच दुसऱ्या आणखीन एका फेरीकडे आपलं पाऊल टाकताना आपल्याला पाहायला मिळते. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भादोड संघ संग्राहक आपण टॉस बॉक्समध्ये या सामन्यात विजय संघ विपक्ष भादवड अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि चित्र जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे की पुढील सामना आई गावदी पिसे विपक्ष त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भादवड या 2 संघामध्ये असणार आहे. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेले आपण पाहतोय. न्यू बॅटर गितेश. तीन चेंडूंनी तब्बल 20 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकार देखील सामना जिंकू देऊ शकणार नाही. जर गोलंदाजाने मनात आणलं तरच प्रतिस्पर्धी संघाला हा सामना जिंकता येऊ शकेल. लक्ष्य खूपच अवघड आहे. 3 चेंडू आणि तब्बल 20 धावांची आवश्यकता आहे. इथे इनसाइड आउट इनफिल्डच्या वरून हा फटका आणि या एक्स्ट्रा रिझन मधून चौकार. फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न कामतगर संघाच्या फलंदाजाकडून केला जाईल कारण सामना कधीच झुकलेला आहे तो पिसे संघाच्या बाजूने. स्कोर ऑफ द विकेट तिथे देखील प्रोडक्शन पाहायला मिळते. फक्त एकच धाव आणि आता फक्त एका धावीने दूर जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाविरुद्ध आई गावदी पिसे संघ विजयापासून.
तर विजय संपादन केलेलं आहे या आई गावदेवी या PCA संघाने. अभिनंदन PCA ह्यानं हार्डलक जॉली स्पोर्ट्स कामतगर. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचकडे पण बोलणार आहोत आणि त्यानंतर लगेच टॉस देखील केला जाईल. आवाज भिनार संघ नक्कीच आपण पाहतोय, थोडासा टेन्समध्ये पाहायला मिळतोय. अगदी वरून ते आनंद लुटत आहेत, मात्र आज त्यांची कामगिरी खालावलेली पाहायला मिळाली होती. आपल्या लौकिकाला नक्कीच साजेशी कामगिरी त्यांना करता आली नव्हती. सध्या वरून ते ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत, मात्र त्यांचं प्रदर्शन आज खालच्या दर्जाचं राहिलेलं आहे.